हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल AI बायोलॉजी आणि इट्स मी अविनाश इंगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. काय डिस्कस करणार आहे आपण? फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ठीक आहे. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस करणार आहे? फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. याच्यामध्ये कंप्लीट तर नाही, पण याच्यामध्ये दोन पार्ट बनतील. तर त्या दोन पार्टमध्ये आपल्याला डिस्कस करणार आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ठीक आहे. तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम स्टार्ट करण्याच्या पहिले आपण याचं थोडंसं बेसिक पाहून घेऊ की काय काय गोष्टी असतात, ज्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन पहिले आपण पाहणार आहे लोकेशन्स. काय असतात लोकेशन? ठीक आहे. लोकेशन्स म्हणजे नेमकं काय की फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कोणत्या पार्टमध्ये अवेलेबल्स आहे. आता जर थोडी डायग्राम जर काढायची म्हटली तर ही वरच्या साईडनं जे कॅव्हिटी राहते याला काय म्हणतो आपण? ॲबडॉमिनल कॅव्हिटी. काय म्हणतात? ॲबडॉमिनल. काय तुमचं? ॲबडॉमिनल. ठीक आहे. ॲबडॉमिनल कॅव्हिटी. ठीक आहे. कोणती कॅव्हिटी राहते तुमची? ॲबडॉमिनल कॅव्हिटी. ॲबडॉमिनल कॅव्हिटी म्हणजे नेमकं जनरली काय की आपली जे हे रिजन राहते, पोटाचं जे रिजन राहते त्याला ॲबडॉमिनल कॅव्हिटी असे म्हणतात. आणि ॲबडॉमिनलची कॅव्हिटीच्या खालच्या साईडची जेवढी बी कॅव्हिटी राहते याला काय म्हणतात? पेल्विक कॅव्हिटी म्हणतात. काय म्हणतात? पेल्विक कॅव्हिटी. कोणती कॅव्हिटी? पेल्विक कॅव्हिटी. आणि हे जे पेल्विक कॅव्हिटी राहते, ह्याच पेल्विक कॅव्हिटीमध्ये आपले जे सेक्सुअल किंवा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन राहतात. काय राहतात? रिप्रोडक्टिव्ह. कोणते ऑर्गन राहतात आपले? रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन काय राहतात? प्रेझेंट राहतात. ठीक आहे. तर तुम्हाला थोडं लोकेशन समजलं की आपल्या याच्यामध्ये ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये ज्याला पेल्विक कॅव्हिटीला काय म्हणतात? ऑरमध्ये एक्स्ट्रा ॲबडॉमिनल कॅव्हिटी पण म्हणतात. कोणती कॅव्हिटी म्हणतात? सॉरी, काय म्हणतात? एक्स्ट्रा ॲबडॉमिनल कॅव्हिटी. एक्स्ट्रा ॲबडॉमिनल कॅव्हिटीलाच पेल्विक कॅव्हिटी म्हणतात. आता आणि त्यानंतर काय की आपले जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन राहतात ते कुठे प्रेझेंट राहतात? पेल्विक कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट राहतात. म्हणजे एवढं समजलं की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम किंवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन कोणत्या कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट आहे किंवा कुठं प्रेझेंट आहे, लोकेशन काय त्याची? पेल्विक रिजन. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं. आता बघा की काय काय गोष्टी आहेत. आता थोडंसं तुमचे जे नोट्स वगैरे असतील, जर तुम्ही जर लेक्चर म्हणजे पाहत असाल तर एक रिक्वेस्ट आहे, म्हणजे जे तुम्ही लेक्चर पाहता त्यासाठी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही वही आणि पेन घेऊन बसा, तुमचे बुक्स घेऊन बसा, जेणेकरून तुमच्या ओन नोट्स काय होतील? तयार होतील. ठीक आहे. तर बघा की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम बेसिकली दोन भागामध्ये डिवाइड केलेलं आहे. किती भागामध्ये? दोन भागामध्ये. सगळ्यात पहिलं काय तुमचं? प्रायमरी सेक्स ऑर्गन. काय तुमचे? प्रायमरी सेक्स ऑर्गन. ठीक आहे. इथपर्यंत माहित आहे. जसं की आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम पण पाहिलं, त्याच्यामध्ये पण प्रायमरी सेक्स ऑर्गन राहतात. त्यानंतर सेकंडरी सेक्स ऑर्गन ज्याला आपण ॲसेसरी सेक्स ऑर्गन पण म्हणतात. त्याच्यामध्ये नेसेसरी आणि ॲसेसरी असे पण दोन पार्ट आहे. कोणतेही वर्ड येऊ शकतात, दोन्ही पण लक्षात ठेवा की प्रायमरी सेक्स ऑर्गन कशाला म्हणतात, सेकंडरी सेक्स ऑर्गन कशाला म्हणतात, किंवा त्यानंतर नेसेसरी कशाला म्हणतात, ॲसेसरी कशाला म्हणतात. या दोन्ही पण सेमच वर्ड्स आहे. सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा की काय म्हणतात. तर किती भागामध्ये डिवाइड केलेलं आहे? प्रायमरी सेक्स ऑर्गन आणि अनदर आहे तुमचं सेकंडरी सेक्स ऑर्गन. काय आहे तुमचं? सेकंडरी सेक्स ऑर्गन. अशा पद्धतीनं दोन भागामध्ये डिवाइड केलेले आहे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आता प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणजे काय आणि सेकंडरी सेक्स ऑर्गन म्हणजे काय, या गोष्टी आपण डिस्कस करू. आता प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणजे नेमकं काय की रिप्रोडक्शनमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट रोल जो प्ले करत, म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त रिप्रोडक्शन होऊ शकत नाही, त्याला प्रायमरी सेक्स ऑर्गन असे म्हणतात. ठीक आहे. तर आता आपण डिस्कस करू समोर कोणकोणत्या गोष्टी की ज्याच्या व्यतिरिक्त होऊ शकत नाही. आता होऊ शकत नाही म्हणजे नेमकं काय की बेसिकली मी कशाची गोष्ट करत आहे? गॅमेट्स. जे तुमचे गॅमेट्स असतात, गॅमेटपासूनच येणारी जनरेशन डेव्हलपमेंट होते. जसं की मेल गॅमेट्स आहे, फिमेल गॅमेट्स आहे. मग सरळ म्हणजे काय आहे की एक क्लेरिफाय होऊन जाते तुम्हाला की गॅमेट्स जिथं बनणार आहे त्याच काय राहतील? तुमचे प्रायमरी सेक्स ऑर्गन राहतील. आणि सेकंडरी सेक्स ऑर्गन म्हणजे नेमकं काय? जे की रिप्रोडक्शनसाठी हेल्प करतील आणि रिप्रोडक्शनसाठी भरपूर गोष्टी त्याचं योगदान राहते, ॲज अ सपोर्टिव्ह रोल करतात ते. ठीक आहे. काय करतात? ॲज अ सपोर्टिव्ह रोल. जसं की तुम्हाला माहिती आहे की एक तुम्ही जे एक्झाम देतात, एक्झाम देत असताना आज तुम्ही 12th बायोलॉजीची प्रिपरेशन करताय, तर 12th बायोलॉजीची प्रिपरेशन करत असताना जर तुम्ही बोर्ड एक्झाममध्ये बसलेले आहे, तर बोर्ड एक्झाममध्ये बसले असल्या कारण म्हणजे बसत तुम्ही ऑलरेडी पेपर कोण देणार आहे? तुम्ही देणार आहे. बेसिकली आम्ही सगळे जे शिक्षक लोक असो या अनदर तुमचे पॅरेंट्स असो या तुमचे फ्रेंड्स असो या तुमचे सिनियर्स असो, ह्या सगळ्या गोष्टी काय करतील? तुम्हाला ॲज अ सपोर्ट करण्याचं काम करते. पण बेसिकली एक्झाम कोणाला देणार आहे? तुम्हाला देणार आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आहे की तुम्ही सेकंडरी ऑर्गन मध्ये येतात. सेकंडरी म्हणजे ॲज अ सपोर्टिव्ह आणि प्रायमरी म्हणजे जे आपण काय म्हणतो की सगळ्यात इम्पॉर्टंट जे राहतात ऑर्गन ते. आता बघा की जे तुमचे प्रायमरी आहेत तर ते प्रायमरी पाहू. सगळ्यात महत्त्वाचं काय? प्रायमरी काय तुमचं? ओव्हरी आहे. काय तुमचं? ओव्हरी. हे काय तुमचं? प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे. कोणता? प्रायमरी सेक्स ऑर्गन. का प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे? कारण की त्याचं कारण काय? इथं काय होते? ओव्हा बनण्याची प्रोसेस होती, किंवा ज्याला आपण काय म्हणतो? एक्स. तिन्ही नावं लक्षात ठेवा. ओसाइड्स म्हणजे काय होते? एक्स म्हणजे नेमकं काय? ओव्हा म्हणजे काय होते? ठीक आहे. तर जे आपण इथं कॉमा करून ओव्हा पण लिहून घेऊ. ठीक आहे. ओव्हा काय बनवण्याची प्रोसेस होते? ओव्हा. तर मग या प्रोसेसला काय म्हणतात? ओजेनेसिस म्हणतात. काय म्हणतात? ओजेनेसिस. कोणती प्रोसेस राहते तुमची?
तुमची ओजेनेसिस प्रोसेस म्हणजे बेसिकली काय आहे की इथं एग्स बनवण्याची किंवा ओव्हा मॅच्युअर होण्याची ऑलरेडी त्याच्यामध्ये प्रेझेंट राहतात, एवढं लक्षात ठेवा. तर ओव्हा बनवण्याच्या प्रोसेसला ओजेनेसिस प्रोसेस म्हणतात. आणि हे ओव्हा जे की आहे, जे की तुमचं काय तुमचे फिमेल गॅमेट्स आहेत. कोणते आहे तुमचे फिमेल गॅमेट्स, ठीक आहे, काय तुमचे फिमेल गॅमेट्स. आणि हेच फिमेल गॅमेट्स प्रायमरी असल्या कारणानं तुम्हाला काय म्हणतात, त्याला प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणतात, जे की काय तुमची ओव्हरी आहे. लक्षात इथपर्यंत. आता सॉरी, थोडीशी माझी तब्येत व्यवस्थित नसल्या कारणानं थोडासा वॉइसमध्ये थोडासा चेंज असू शकतो, ठीक आहे. तर आता ते सोडून द्या. की काय दिलेलं आहे ओव्हरी. ओव्हरी काय बेसिकली ओव्हरी काय दिलेलं आहे तुम्हाला की ॲज अ एक ऑर्गन पण आहे, जे की प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे, आणि ॲज अ ग्लँड पण आहे. काय तुमचं ॲज अ ग्लँड. एवढं लक्षात ठेवा की ओव्हरी दोन काम करते. ग्लँड म्हणजे बेसिकली काय की ते हॉर्मोन सिक्रेशन करण्याचं पण काम करा. काय करते, हॉर्मोन सिक्रेशन करण्याचं. आणि अनदर काय आहे की एक ऑर्गन पण आहे, जे की प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे, जे की ओव्हा किंवा एक्स डेव्हलपमेंट करण्याचं पण ते काय करते, काम करते. त्याच्यामध्ये कॉर्टेक्स रिजन, मेडुला रिजन या दोन रिजनमध्ये जे की तुमचा कॉर्टेक्स रिजन राहतो, त्या कॉर्टेक्स रिजनमध्ये काय राहतात, ओव्हा अवेलेबल राहतात, ज्याच्यामध्ये ग्राफियन फॉलिकल्स पण म्हणू शकतो आपण त्याला, किंवा आपण त्याला काय म्हणतो ओव्हेरियन फॉलिकल्स म्हणतात. आणि त्याच्या अंदरमध्ये ओव्हाचं डेव्हलपमेंट होत असते, ठीक आहे. प्रायमरी सेक्स ऑर्गन समजले काय आहे. आता सेकंडरी सेक्स ऑर्गन. आता बघा की सेकंडरी सेक्स ऑर्गन पुन्हा दोन भागात डिवाइड केलेले. सेकंडरी सेक्स ऑर्गन किती भागात, दोन भागात, ठीक आहे. सेकंडरी सेक्स ऑर्गन पहिले तर काय दिलेलं आहे तुम्हाला, जसं की डक्ट सिस्टम आहे तुमचं. काय तुमचं डक्ट सिस्टम, काय डक्ट सिस्टम. आणि त्यानंतर काय दिलेलं आहे तुम्हाला, जसं की डक्ट सिस्टम. त्यानंतर काय दिलेलं आहे तुम्हाला, ग्लँड सिस्टम दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, ग्लँड सिस्टम, ठीक आहे. काय दिलेलं आहे, ग्लँड सिस्टम. आता डक्ट सिस्टममध्ये कोणकोणत्या गोष्टी आपल्याला पाहिजे आहे. आता बेसिकली हा जो चार्ट आहे, हा चार्ट तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू दाखवून देते, की एक रोडमॅप दाखवून देते की आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकणी आहे. कशामध्ये, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये. प्रायमरी सेक्स ऑर्गन, सेकंडरी सेक्स ऑर्गन. प्रायमरी सेक्स ऑर्गनमध्ये आपल्याला काय शिकणं आहे, सेकंडरी सेक्स ऑर्गनमध्ये काय शिकणं आहे. तर आपल्याला काय पाहिजे याच्यामध्ये, डक्ट सिस्टम पाहिजे आहे. त्यानंतर काय पाहिजे आपलं ग्लँड सिस्टम पाहिजे आहे. काय पाहिजे आहे, ग्लँड सिस्टम, ठीक आहे. तर आता डक्ट सिस्टममध्ये वन बाय वन आपण काय करू, डिस्कस करू. सगळ्यात पहिले जे डक्ट सिस्टममध्ये आहे ते पाहिजे आपल्याला ओव्हिडक्ट. काय पाहिजे आपल्याला, ओव्हिडक्ट. काय पाहिजे आपल्याला, ओव्हिडक्ट. ओव्हिडक्टले ऑरमध्ये काय म्हणतात, फॉलिपियन ट्यूब्स म्हणतात. काय म्हणतात, फॉलिपियन ट्यूब्स. ज्याचे पार्ट पण आपल्याला पाहिजे आहे. ज्यावेळेस आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम विथ डायग्राम पाहू, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की काय तुमचं जे ओव्हिडक्ट आहे त्याच्यामध्ये आपण पाहणार, म्हणजे जे ओव्हिडक्ट आहे त्याचे तीन पार्ट आहेत, ठीक आहे. अगेन सेकंड आपल्याला याच्यामध्ये डक्ट सिस्टममध्ये काय पाहिजे आपल्याला, युट्रस पाहिजे. काय पाहिजे, युट्रस, ठीक आहे. काय पाहिजे आपल्याला, युट्रस पण आपल्याला पाहिजे की डक्ट सिस्टममध्ये. अनदर थर्ड काय दिलेलं आहे तुम्हाला, सर्विक्स दिलेलं आहे. काय दिलेलं तुम्हाला, सर्विक्स. काय पाहिजे, सर्विक्स पण पाहिजे. आणि त्यानंतर फोर्थ नंबर काय पाहिजे आपल्याला, वजायना पाहिजे. काय पाहिजे आपल्याला, वजायना, ठीक आहे. तर हे सगळे पार्ट आपल्याला कशामध्ये पाहिजे, डक्ट सिस्टममध्ये डिस्कस करणे आहे, ठीक आहे. इथपर्यंत समजलं. आता ग्लँड्समध्ये पाहणे आपण सगळ्यात महत्त्वाची जे इम्पॉर्टंट ग्लँड्स आहेत ते ग्लँड्स तर तुमची ओव्हरीज आहे. काय तुमची ओव्हरीज, ठीक आहे. ओव्हरी एक ॲज अ ऑर्गन पण आहे, ज्याला आपण प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणतो, आणि ओव्हरी ॲज अ ग्लँड पण आहे. ओव्हरी मोस्ट ऑफ द काय करते, हॉर्मोन सिक्रेशनचं काम करते, जसं की प्रोजेस्टेरॉन आहे, इस्ट्रोजन आहे, रिलॅक्सिन्स आहे. मोस्ट ऑफ द ओव्हरीज काय करते, याच्यामध्ये हॉर्मोन सिक्रेशन करण्याचं काम करते. आणि हॉर्मोन सिक्रेशन काम केल्यानंतर काय करते की त्याच्यामध्ये मेंटेन, जे प्रेग्नेन्सी मेंटेन, अनदर डिफरंट काम म्हणजे वर्क आहेत कशाचे, तुमच्या हॉर्मोनचे, ठीक आहे. तर ग्लँड्समध्ये काय तुम्हाला ओव्हरी पण पाहिजे आहे. त्यानंतर काय मेमरी ग्लँड पण आहे. काय तुमचे मेमरी ग्लँड्स, जे की तुमच्या ॲसेसरी ऑर्गन किंवा ज्याला म्हणतो आपण सेकंडरी सेक्स ऑर्गनमध्ये पाहिजे आहे. आणि त्यानंतर ग्लँड्स. आणि हे जे ग्लँड्स आहे, मेमरी ग्लँड झालं, ओव्हरी झालं, म्हणजे हे सगळे जे ऑर्गन्स आहेत, हे टोटल जे ऑर्गन आहेत ते काय तुमचं सेकंडरी ऑर्गन्स आहेत. काय तुमचे सेकंडरी ऑर्गन्स, ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं काय आहे. आता थोडेसे हॉर्मोन्स पण पाहून घेऊ आपण, काय काय गोष्टी आहेत, कोणकोणते हॉर्मोन्स रिलीज केले जाते ओव्हरी थ्रू. आणि मेमरी ग्लँड जे मेमरी ग्लँड्स हे म्हणजे मेमरी ग्लँडचं फंक्शन आपण स्पेशली पाहणार आहे. सगळ्या गोष्टी आपण इथे डिस्कस करणार आहे, कारण की काय होईल की हे मी थोडंसं रोडमॅप सांगणार आहे. रोडमॅप सांगण्याचा प्रयत्न करत आहे की कोणकोणत्या गोष्टी आपल्याला शिकणे आहे. ज्यावेळेस मेमरी ग्लँड आहे, त्या मेमरी ग्लँड रिलेटेड मी पूर्ण इन्फॉर्मेशन देऊन देईन ज्यावेळेस आपल्याला चॅप्टरमध्ये शिकायचे त्यावेळेस, ठीक आहे. तर थोडंसं ओव्हरीबद्दल पाहून घेऊ आपण. ओव्हरीमध्ये कारण की ओव्हरी मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हे की कोणकोणते हॉर्मोन्स काय करत असते, सिक्रेशन करत असते. तर सगळ्यात पहिले जे हॉर्मोन सिक्रेशन केलं जाते ते आहे तुमचं प्रोजेस्टेरॉन. काय तुमचं प्रोजेस्टेरॉन, ठीक आहे. कोणतं आहे तुमचं प्रोजेस्टेरॉन एक हॉर्मोन्स आहे. अगेन्स्ट हॉर्मोन्स याच्यामध्ये सगळ्यात पहिले एक दोन हॉर्मोन्स आपण काय करू, एक्सप्लेन करू. तुमचं प्रोजेस्टेरॉन आहे नंबर 2, जे की कोण सिक्रेशन करते, ओव्हरी सिक्रेशन करते, ठीक आहे. प्रोजेस्टेरॉन आहे. त्यानंतर काय तुमचं इस्ट्रोजन आहे. काय तुमचं इस्ट्रोजन, ठीक आहे. इस्ट्रोजन नंतर काय तुमचं, इस्ट्रोजन नंतर आहे तुमचं रिलॅक्सिन. काय तुमचं रिलॅक्सिन नंतर भरपूर
अजून पण भरपूर जे हॉर्मोन्स आहेत जे की काय करते, ओव्हरी सिक्रिशन करण्याचं किंवा हॉर्मोन रिलीज करण्याचं काम करत असते. ठीक आहे, आता थोडंसं आलं तर याचं फंक्शन पण पाहून की प्रोजेस्टेरॉनचं काय असते. प्रोजेस्टेरॉनचं काम आहे प्रेग्नेन्सी मेंटेन करणे. काय करणे, प्रेग्नेन्सी मेंटेन करणे. आपल्या याच्यामध्ये ज्यावेळेस एखादी फिमेल प्रेग्नेंट राहते त्यावेळेस प्रेग्नेन्सी मेंटेन करण्याचं काम कोणाचं राहतं, तुमच्या प्रोजेस्टेरॉनचं राहते. ठीक आहे, अगेन्स्ट तुमच्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे, इस्ट्रोजन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे, इस्ट्रोजन. जसं की आपण जर प्रोजेस्टेरॉनचा जर विचार केला तर प्रोजेस्टेरॉन म्हणजे नेमकं काय, बेसिकली मी सरळ त्याचं फंक्शन सांगून दिलं की प्रेग्नेन्सी मेंटेन करणे. तर ज्यावेळेस एखाद्या फिमेल्समध्ये काय होते की इन जनरल प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण कमी होते, तर जनरली आपण म्हणू शकतो की 9 मंथ पर्यंत जे पार्च्युरेशनचा टाइम राहतो, किती राहते, 9 मंथ पर्यंत जो पार्च्युरेशनचा टाइम राहतो. तर हा जो पार्च्युरेशनचा टाइम आहे याच्या अगोदरच डिलिव्हरी होण्याचे चान्सेस मोस्ट ऑफ द राहतात. त्याचं कारण काय आहे की प्रोजेस्टेरॉनचं प्रमाण कमी होणे. लक्षात, जर ते लक्षात आलं तर काय होतं की प्रोजेस्टेरॉन सप्लिमेंट इंजेक्शन थ्रू दिलं जाते, जेणेकरून काय होणार, प्रेग्नेन्सी मेंटेन केल्या जाईल. अगेन्स्ट काय तुमचं, अगेन्स्ट आहे तुमचं इस्ट्रोजन. काय तुमचं, इस्ट्रोजन. इस्ट्रोजन जो हॉर्मोन्स आहे, हा हॉर्मोन्स इस्ट्रोजन बघा की इस्ट्रोजन अगेन्स्ट हॉर्मोन्स आहे जो की कोण सिक्रिशन करते, ओव्हरी सिक्रिशन करते. आणि इस्ट्रोजनचं मेन फंक्शन आहे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. काय ते, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर म्हटलं सेकंडरी सेक्शुअल ऑर्गन म्हणून आपण दिले. सेकंडरी सेक्शुअल ऑर्गन काय करणे, म्हणजे डेव्हलपमेंट करणे, हे जे आहे तुमचं इस्ट्रोजनचं काम आहे. इस्ट्रोजनचं काम आहे सेकंडरी सेक्शुअल ऑर्गन डेव्हलपमेंट करणे. जसं की तुम्हाला माहिती आहे सेकंडरी सेक्शुअल ऑर्गन म्हणजे नेमकं काय, जसं की मेमरी ग्लँड्स आहे, एखाद्या फिमेलचे मेमरी ग्लँड्स डेव्हलपमेंट होणे, दॅट इज द एक्झाम्पल ऑफ सेकंडरी सेक्शुअल ऑर्गन्स आहे, जे की प्रोजेस्टेरॉन सिक्रिशन झाल्यानंतर जे की ओव्हरी सिक्रिशन करते. ओव्हरी कशी सिक्रिशन करते आणि कोणत्या टाइमला सिक्रिशन करते, ह्या ओव्हरऑल गोष्टी आपण लेक्चरमध्ये, म्हणजे ज्यावेळेस मी तुम्हाला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम एक्झॅक्टली डायग्रामॅटिकली सांगेन त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की पहिले ब्रेन पासून हायपोथॅलॅमस नंतर पिट्युटरी ग्लँड, नंतर हायपोथॅलॅमस GnRH गोनेडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन सिक्रिशन करण. अगेन्स्ट पिट्युटरी ग्लँड आहे, पिट्युटरी ग्लँड नंतर हार्मोन सिक्रिशन होईल, त्यानंतर ओव्हरी सिक्रिशन करते. तर प्युबर्टी वगैरे सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर प्रश्न काय तुमचा, इस्ट्रोजन आहे. इस्ट्रोजन काय करते, ते सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर डेव्हलपमेंट करते. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरमध्ये काय तुमचं, जसं की मेमरी ग्लँड्स वगैरे आहे, त्यानंतर मेमरी ग्लँड्स नंतर जसं की म्हणू शकतो की आपल्याला एका म्हणजे फिजिकल ग्रोथ होणे, जसं की फिमेलची काय होणे, ग्रोथ होणे. आता ग्रोथ अचानक तुम्ही जर कधी ऑब्झर्वेशन करत असाल तर ॲट द टाइम ऑफ प्युबर्टीची एज किती राहील, 13 इयर राहते. 13 इयरमध्ये जे गर्ल्स राहतात अचानक पद्धतीने त्याची फिजिकल ग्रोथ व्हायला लागतात. 13-14 मध्ये अचानक पद्धतीने त्याची हाईट वाढणे, सगळ्या गोष्टी वाढणे. त्याचं कारण काय की आपल्या बॉडीमध्ये किंवा त्याच्या फिमेलच्या बॉडीमध्ये इस्ट्रोजनचं प्रमाण वाढणे, जेणेकरून काय होते की त्याच्या बॉडीवर फॅट वाढणे. ह्या सगळ्या गोष्टी कोणत्या हार्मोन सिक्रिशन होत असतात, इस्ट्रोजन हार्मोन सिक्रिशन होत असतात. कारण की इस्ट्रोजन असो या प्रोजेस्टेरॉन असो, हे दोन्ही पण हार्मोन स्टेरॉइड नेचरचे राहतात, फॅटी नेचरचे राहतात, जेणेकरून काय होतात, त्याचे फॅट डेव्हलपमेंट होत असतात. ठीक आहे, तर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. प्रोजेस्टेरॉन अगेन्स्ट काय त्याच्यामध्ये की जसं की पेल्विक कॅव्हिटीचा जास्त जाड होणे. जसं की पेल्विक कॅव्हिटी आपण म्हणू शकतो की फिमेल्समध्ये हे जे कॅव्हिटी राहते, जसं की पेल्विक कॅव्हिटी ज्याच्यामध्ये सेक्शुअल ऑर्गन राहतात, ज्याचं अशा पद्धतीचा आकार येणे. त्याचं कारण काय की रेडी टू मॅच्युअर, म्हणजे बेसिकली रेडी टू मॅच्युअर नाही, जसं म्हणू शकतो की इस्ट्रोजन सिक्रिशन होत आहे, प्रोजेस्टेरॉन सिक्रिशन होईल, तर त्यानंतर काय होते की आपली जी ग्रोथ आहे ते आपली जे प्रिपेअर फिमेल बॉडी जी राहते स्वतःला प्रिपेअर करते. काय करते, प्रिपेअर. मग प्रिपेअर करण्यासाठी त्याचं कारण काय, कारण की प्युबर्टी झालेली आहे. प्युबर्टीज म्हणजे नेमकं काय, सेक्शुअल मॅच्युरिटी इन फिमेल, म्हणजे फिमेलमध्ये सेक्शुअल मॅच्युरिटीचं हिट, प्युबर्टी हिट झाल्या मेन्स्ट्रुएशन स्टार्ट होतात. आणि मेन्स्ट्रुएशन स्टार्ट झाल्यानंतर बेसिकली काय आहे की एबल टू रिप्रोड्यूस असं इंडिकेशन भेटते आणि नॅचरल इंडिकेशन राहतात. आणि फिमेल्स एवढं लक्षात ठेवा की फिमेल्स लवकर म्हणजे मेलच्या कंपॅरिझनमध्ये पहिले त्याला प्युबर्टी हिट होत असते 13 एजमध्ये, आणि मेल्स 13 किंवा 12-12th इयरमध्ये गर्ल्स जे राहतात किंवा ज्याला आपण फिमेल्स म्हणतो, काय म्हणतो फिमेल्समध्ये काय होते, प्युबर्टी येते. आज जर मेल जर म्हटलं की 14 इयरपर्यंत मेल्स म्हणजे 14 इयरपर्यंत काय होते, मेल्समध्ये प्युबर्टी येऊन जाते. ठीक आहे, मेल्समध्ये. ठीक आहे, 14 इयरपर्यंत मेल्समध्ये प्युबर्टी येत असतात. त्यानंतर अगेन्स्ट काय झालं की जे इस्ट्रोजन्स आहे, इस्ट्रोजनचं काय म्हटलं, सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर आहे आणि त्याच्यामध्ये ग्रोथ होणे. त्यानंतर अशा पद्धतीची जे पेल्विक कॅव्हिटी आहे, पेल्विक कॅव्हिटी का चौडी होते त्याचं काय कारण आहे, त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये त्याला एम्ब्रिओ डेव्हलपमेंट करणं आहे. त्यानंतर एम्ब्रिओ डेव्हलपमेंट करणार स्टील 9 मंथपर्यंत येणाऱ्या जनरेशनला ऑफस्प्रिंगले डेव्हलपमेंट करणं आहे. म्हणून म्हणजे ज्याकडे इस्ट्रोजन स्टार्ट होईल त्यावेळेस अशा पद्धतीचा डेव्हलपमेंट अँड ग्रोथ होत असते कशामध्ये, फिमेल्समध्ये. ठीक आहे, थर्ड जे हे आहे तुमचं, जे आहे तुमचं रिलॅक्सिन अगेन्स्ट एक हॉर्मोन्स आहे जे की कोण सिक्रिशन करते, ओव्हरी सिक्रिशन करते.
आणि ओव्हरी सिक्रेशन करत असताना रिलॅक्सेशनचं बेसिकली काम काय आहे की पार्च्युरेशनच्या टाईममध्ये पण रिलॅक्सेशनचं काम राहते, जे की वजायनल टिश्यूज राहतात ते टिश्यूज काय करणे, लूज करणे, जेणेकरून पार्च्युरेशनमध्ये तेवढा जास्त पेन न होणे अशा पद्धतीचे जे की वर्क राहतात ते राहतात तुमच्या हॉर्मोनचे, जे की कोण सिक्रेशन करते, ओव्हरी सिक्रेशन करत असते. तर कोणकोणते आहे तुमचे प्रोजेस्टेरॉन आहे, इस्ट्रोजन आहे आणि रिलॅक्सेन्स आहे. अशा पद्धतीचे वर्क जे राहतात ते कशात राहतात तुमच्या फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये. हे एक रोड मॅप आहे जे की तुम्हाला या गोष्टी सगळ्या शिकणे आहे. जसं की सगळ्यात पहिले आपण काय पाहणार आहे मग प्रायमरी सेक्स ऑर्गन, ज्याला आपण काय म्हटलं ओव्हरीज. त्यानंतर आपण काय पाहणार सेकंडरी सेक्स ऑर्गन, जे की डायग्रामॅटिकली पाहणार आपण. त्याच्यामध्ये काय पाहणार डक्ट सिस्टम मध्ये ओव्हिडक्ट, युट्रस, सर्व्हिक्स, वजायना. त्यानंतर आपण काय पाहणार त्याच्यामध्ये ग्लँड सिस्टम मध्ये काय तुमची ओव्हरी, त्यानंतर मेमरी ग्लँड नंतर अनदर ग्लँड्स पण पाहणार आहे आपण, आणि त्याच्यानंतर ओव्हरीचं पण पाहणार आहे कशा पद्धतीने सिक्रेशन राहते, प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन, रिलॅक्सिन एक्सेट्रा. ठीक आहे. तर हे बेसिकली एक रोडमॅप झाला. याच्यामध्ये थोडंसं चार्ट तुम्ही काढून घ्या, थोडं जास्तच लेबलिंग झालेलं याच्यामध्ये, पण सुरुवातीपासून तुम्ही जर टिकून असाल तर तुम्हाला माहिती आहे की इझी पद्धतीने पण मी चार्ट काढला. ठीक आहे. तर तुमच्या नोट्समध्ये तुम्ही राईट करून घेसाल. तर चला मग आता याच्यानंतर आपण काय पाहणार आहे, जे की आपलं पाहणार स्ट्रक्चर ऑफ म्हणजे प्रायमरी जे सेक्स ऑर्गन आहे काय तुमचं ओव्हरीचं. ठीक आहे. चला तर मग ठीक आहे. चला तर आपण काय डिस्कस करणार आहे आता, स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी. काय करणार आहे स्ट्रक्चर ऑफ ओव्हरीचं आपण कम्प्लिटली पाहणार आहे, जे की काय तुमचं प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे, काय तुमचं प्रायमरी सेक्स ऑर्गन. याच्यानंतर आपण जे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे कम्प्लिटली जे मेकॅनिझम आहे ते मेकॅनिझम येणाऱ्या लेक्चरमध्ये पाहणार. याच्यामध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन आपण डिस्कस करू, जे की प्रायमरी सेक्स ऑर्गन काय तुमचं स्ट्रक्चर ऑफ ओव्हरीज आहे. ठीक आहे. तर स्ट्रक्चर ऑफ ओव्हरीज काय राहते तर बेसिकली पहिले पाहून घ्या की हे पेअर स्ट्रक्चर आहे. कोणतं स्ट्रक्चर आहे, पेअर स्ट्रक्चर. मी पी लिहिलेलं आहे. पेअर म्हणजे नेमकं काय, ओव्हरी दोन मध्ये अवेलेबल्स राहतात. पेअर. ठीक आहे. एक म्हणजे दोन ओव्हरी याच्यामध्ये पेअर म्हणजे अवेलेबल राहतात. थोडं लक्षात ठेवायचं की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये कोणकोणते ऑर्गन पेअरमध्ये होते. मेल रिप्रोडक्टिव्हमध्ये पण मी सांगितलं की कोणकोणते पेअर ऑर्गन आहे, कोणकोणते अनपेअर्ड ऑर्गन आहे. तर तशाच पद्धतीने ओव्हिडक्ट ज्याला आपण फॉलिपियन ट्यूब्स म्हणतो हे पण एक पेअर स्ट्रक्चर आहे. त्यानंतर ओव्हरी हे पण अगेन्स्ट काय तुमचं पेअर स्ट्रक्चर आहे. कशामध्ये, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये. चला तर आपण कम्प्लिटली स्ट्रक्चर पाहू की फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये जे प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे ज्याला आपण स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी म्हणतो त्याच्यामध्ये कोणकोणते ऑर्गन लागलेले आहे. ठीक आहे. आता बघा की हे जे स्ट्रक्चर दिसत आहे हे स्ट्रक्चर आहे तुमचं स्ट्रक्चर ऑफ ओव्हरीचं. काय ओव्हरी. ठीक आहे. ओव्हरी आता हे कुठं अटॅचमेंट आहे, ओव्हरियन लिगामेंट्स काय असतात सगळ्या गोष्टी आपण ज्यावेळेस स्ट्रक्चर काढू फिमेल रिप्रोडक्टिव्ह त्यावेळेस मी कम्प्लिटली सांगणार आहे. फक्त आता एवढं लक्षात ठेवा की आपल्याला कॉन्सन्ट्रेशन करणारे स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी काय असते. स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी नंतर याच्या अंदरमध्ये दोन पार्ट राहतात. हे अंदरचा पार्ट आणि हा राहते बाहेरचा पार्ट. ठीक आहे. तर याला आपण थोडं लेबलिंग करून टाकू. बाहेरच्या पार्टले काय म्हणतात, कॉर्टेक्स म्हणतात. काय म्हणतात, कॉर्टेक्स. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं काय म्हणतात, कॉर्टेक्स. आणि मिडलच्या ज्या पार्टले काय म्हणतात, मेड्युला म्हणतात. काय म्हणतात, मेड्युला. इकडल्या साईडनं काढू नये कारण की आपल्याला फॉलिकल काढणं आहे तिकडे, तर आपण इकडल्या साईडनं थोडं लेबलिंग करून मेड्युला आले. कशाले, हे काय तुमचा मेड्युला आहे. काय तुमचा मेड्युला. इथपर्यंत लक्षात आलं. मेड्युला म्हणजे मिडल पार्ट. सरळ सरळ लक्षात येते की मेड्युला ज्यावेळेस तुम्ही याचं स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी काढसाल तर स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी जर तुम्हाला कुठे क्वेश्चन आला तर लक्षात ठेवायचं की मिडल पार्टले मेड्युला म्हणतात, आजूबाजूच्या पार्टले काय म्हणतात, कॉर्टेक्स असे म्हणतात. ठीक आहे. तर आपण पहिले मेड्युला आपण काय करू त्याच्यामध्ये लेबलिंग करून टाकू की काय काय गोष्टी त्याच्यामध्ये अवेलेबल्स आहे. ठीक आहे. तर हा काय तुमचा मेड्युला आहे आणि मेड्युला नंतर याच्यामध्ये पाहू याच्यामध्ये काय काय गोष्टी अवेलेबल राहतात. तर पहिली गोष्ट काय, थोडंसं अनदर पेन यूज करू आपण. अनदर पेन नंतर थोडं लक्षात येईल की हे जे दिसतात तुम्हाला हे राहील तुमचे ब्लड वेसल्स. काय राहतील, ब्लड वेसल्स. हे काय तुमचे ब्लड वेसल्स आहे. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं काय काय गोष्टी कशामध्ये अवेलेबल आहे तुमच्या मेड्युलामध्ये. ब्लड वेसल्स नंतर याच्यामध्ये मसल्स पण प्रेझेंट राहतील. हे जे दिसतात तुम्हाला कम्प्लिटली हे कोणते तुमचे मसल सेल्स आहे. काय तुमचे मसल सेल्स. आता इथं कोणती मसल्स राहणार, ऑब्वियसली गोष्ट आहे. मसल कोणकोणत्या टाईपचे राहतात, स्ट्रेटेड मसल आहे, नॉन स्ट्रेटेड मसल आहे आणि कार्डिएट मसल आहे. कार्डिएट मसलचा तर प्रश्न नाही आहे. स्ट्रेटेड आणि नॉन स्ट्रेटेड ज्याला आपण स्मूथ मसल म्हणतो तर याच्यामध्ये स्मूथ मसल अवेलेबल राहतात जे की आपल्या कंट्रोलमध्ये राहत नाही. अलग लक्षात. मसल्स तुम्हाला माहिती आहे, तुम्ही 12th मध्ये आलेले आहे, सगळ्या गोष्टी ऑलरेडी तुम्हाला झालेल्या आहेत. तर मसल्स कोणती टाईपची राहील, इथं स्मूथ मसल राहील जे की तुमच्या कंट्रोलमध्ये राहणार नाही. जे स्केलेटन मसल्स राहते ते स्केलेटन मसल जनरली आपल्या कशामध्ये राहते, कंट्रोलमध्ये राहते, तर ते मसल्स नाही कारण की ओव्हरी तुम्ही मुवमेंट करू शकत नाही. ठीक आहे. तर इथं कोणती मसल्स प्रेझेंट राहते, तुमची स्मूथ मसल प्रेझेंट राहते. ते लेबलिंग मी करणार नाही.
अगेन याच्यामध्ये अजून एक राहते ज्याला आपण काय म्हणतो लिम्फॅटिक वेसल्स. काय राहील तुमची लिम्फॅटिक वेसल्स, सॉरी लिम्फॅटिक वेसल्स किंवा हां ठीक आहे काय म्हणू शकतो आपण त्याला लिम्फॅटिक वेसल्स म्हणू शकतो. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. काय काय गोष्टी याच्यामध्ये मेड्युलामध्ये एक राहते तुमचं ब्लड, एक राहते तुमचं मसल सेल, एक राहते तुमचे लिम्फॅटिक सेल आणि सगळ्यात महत्त्वाचं तर राहिलंच. ठीक आहे, तर याच्यामध्ये अजून एक लेअर राहते, ते राहते तुमची नर्व सेलची. कशाची? तुमच्या नर्व सेलची. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. काय काय गोष्टी अवेलेबल आहे याच्यामध्ये एक वेळा डिस्कस करून घेऊ. एक आहे तुमचा मेड्युला, हा तो पार्ट मेड्युला आहे. त्याच्यामध्ये काय तुमची ब्लड वेसल्स प्रेझेंट आहे. जास्त हे नाही करणार आहे कारण की काय व्यवस्थित दिसत नाही ते. त्यानंतर काय तुमचे मसल सेल प्रेझेंट आहे, लिम्फॅटिक वेसल प्रेझेंट आहे आणि नर्व सेल प्रेझेंट आहे. हे सगळे आपण जर मेल रिप्रोडक्टिव्ह मेल प्रायमरी ऑर्गनमध्ये पण बघितलं तर हे सेम त्याच्यामध्ये अवेलेबल राहते, जे की नर्व सेल आहे, लिम्फॅटिक वेसल्स आहे, मसल सेल आणि ब्लड वेसल्स अवेलेबल. ब्लड वेसल्स, लिम्फॅटिक वेसल, नर्व वेसल तर तुम्हाला माहिती आहे सिग्नल ट्रान्समिशनसाठी राहतात. ब्लड तर तुम्हाला माहिती आहे की हा एक ऑर्गन आहे, तर त्याला एनर्जीची जरूरत लागेल. त्याच्या सेल एनर्जी कशापासून डेव्हलपमेंट करून? तर ऑक्सिजन पासून. तर ऑक्सिजन कोण ट्रान्सपोर्टेशन करा? ब्लड करून. ब्लडचा तर विषय नाही, ब्लड हे प्रत्येक पार्टपर्यंत ट्रान्सपोर्टेट होणं हे मोस्ट इम्पॉर्टंट राहते, जेणेकरून काय होते एनर्जी प्रोडक्शन होईल. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. आता काय तुमचं कॉर्टेक्स. ठीक आहे, तर कॉर्टेक्समध्ये काय काय गोष्टी आहेत आपण पाहणार आहे की कॉर्टेक्स हा जो रिजन आहे याच्यामध्ये काय राहतात. तर याच कॉर्टेक्स रिजनमध्ये तुमचे जे ओसाइट्स आहेत किंवा जे ओवा आहेत ते काय करतात, इथं डेव्हलपमेंट करतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं स्ट्रक्चर काढू आपण. ठीक आहे, हे जे दिसतात हे ग्राफियन फॉलिकल्स किंवा याला काय म्हणतात ओव्हेरियन फॉलिकल्स म्हणतात. याला थोडंसं लेबलिंग करून काय ओव्हेरियन फॉलिकल्स. ठीक आहे, हे काय झाले तुमचे ओव्हेरियन फॉलिकल्स. ओव्हेरियन फॉलिकल्स याले नाही याले म्हणतात. ठीक आहे, अशा पद्धतीने लेबलिंग केली. हे आहे तुमचे ओव्हेरियन फॉलिकल. याच्यामध्ये आहे काय की भरपूर सेल अवेलेबल्स आहे. याच्यामध्ये काय आहे भरपूर आजूबाजूनं सेल अवेलेबल्स आहे. ठीक आहे, इथं काढत आहे मी आजूबाजूनं काय प्रेझेंट आहे, याच्या सेल प्रेझेंट आहे. अनदर इथं पण काय प्रेझेंट आहे, सेल प्रेझेंट आहे. आणि इथं पण काय प्रेझेंट आहे, सेल प्रेझेंट आहे. ठीक आहे, आणि या सेलच्या इन बिटवीनमध्ये म्हणजे मिडलमध्ये एक सेल प्रेझेंट आहे ज्याला ओव्हा म्हणू आपण, जे की आपला एक्स आहे, जे की प्रायमरी म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो फिमेल गॅमेट्स आहे. ते काय हे रेड कलरने मी दाखवलेलं आहे. ठीक आहे, हे रेड कलरनं दाखवत आहे. तर बेसिकली हे जे दिसतात तुम्हाला हे काय तुमचा ओव्हा आहे. काय तुमचा ओव्हा, लक्षात येतपर्यंत. आणि याला जर आपण लेबलिंग केलं तर हे याला म्हणतात प्रायमरी, याला काय म्हणतात प्रायमरी ओव्हेरियन फॉलिकल्स. प्रायमरी ओव्हेरियन फॉलिकल्स. हा जो झाला हा काय झाला तुमचा सेकंडरी ओव्हेरियन फॉलिकल्स. ठीक आहे, आणि हा झाला तुमचा टर्शरी ओव्हेरियन फॉलिकल्स. आणि हा झाला तुमचा मॅच्युअर काय तुमचा मॅच्युअर ओव्हेरियन फॉलिकल्स. ठीक आहे, काय दाखवत आहे काहीच नाही केलं आपण. काय केलं त्याच्यामध्ये मेड्युला रिजनमध्ये आपण काय डिस्कस केलं की मेड्युलामध्ये कोणकोण गोष्टी म्हणजे कोणकोणत्या गोष्टी अवेलेबल्स आहे. तर मेड्युलामध्ये काय मसल सेल्स आहे, लिम्फॅटिक वेसल आहे, नर्व सेल्स आहे, त्याच्यानंतर ब्लड वेसल्स आहे. ब्लड वेसल्स नंतर आपण ज्यावेळेस आपण याच्या रिजनमध्ये गेलो कोणत्या कॉर्टेक्स रिजनमध्ये, तर कॉर्टेक्स रिजनमध्ये आपल्याला पाहायला भेटलं की काय तुमचं प्रायमरी ओव्हेरियन फॉलिकल्स आहे, त्यानंतर ओव्हेरियन फॉलिकल. तर ठीक आहे, प्रायमरी आहे, सेकंडरी आहे, टर्शरी आहे. बेसिकली हे काय दाखवत आहेत, हे ग्रोथ शो करत आहे. काय शो करत आहे तुमचा ग्रोथ. काय शो करत आहे ग्रोथ होत आहे याच्या अंडरमध्ये. ठीक आहे, तर याच्या अंडरमध्ये या सगळ्या सेलच्या बिटवीनमध्ये काय प्रेझेंट आहे तुमचा ओव्हा प्रेझेंट आहे, जे की काय तुमचा एक फिमेल गॅमेट्स आहे. आणि हेच मॅच्युअर याच्यामध्ये होणे. तर काय होते की हा जो मॅच्युअर आहे याला थोडं बाहेर काढून आपण समजून घेऊ. हा जो ओव्हेरियन फॉलिकल्स आहे, जे की मॅच्युअर ओव्हेरियन फॉलिकल्स आहे, इथं दिसते तुम्हाला. हा जो दिसते याच्यामध्ये आजूबाजूला काय प्रेझेंट आहे, सेल प्रेझेंट आहे. आणि त्याच्या मिडलमध्ये जो प्रेझेंट आहे ज्याला आपण काय म्हणतो ओव्हा म्हणतात. काय म्हणतात ओव्हा. हा काय दिसत आहे तुमचा ओव्हा आहे. आणि हा एक अगेन्स्ट काय तुमचा एक मॅच्युअर ओव्हेरियन काय तुमचा फॉलिकल्स आहे, मॅच्युअर ओव्हेरियन फॉलिकल्स. तर मग हा ज्यावेळेस मॅच्युअर होतो तर मॅच्युअर झाल्यानंतर हा फुटून जाणे. ठीक आहे, आमच्या विदर्भामध्ये भाषा म्हणतात की ज्याच्यामध्ये ब्लास्ट होणे त्याचा. आणि ब्लास्ट झाल्यानंतर ठीक आहे, तर ब्लास्ट झाल्यानंतर काय होईल याच्यामधून काय रिलीज होईल तुमचा ओव्हा रिलीज होईल. काय रिलीज होईल ओव्हा. ठीक आहे, हा ब्लास्ट झाला आणि याच्यामधून काय रिलीज झाला तुमचा ओव्हा रिलीज झाला. ठीक आहे, हे रेड कलरच काढला होता, तर रेड कलरच समजून घ्या. हा काय तुमचा रेड कलरचा काय तुमचा ओव्हा आहे. आणि फायनली हा ओव्हा रिलीज होतो आणि कुठे जाते तुमच्या
बाहेर चालला जातो, कुठे तुमच्या फॉलिपियन ट्यूब्समध्ये. तर फॉलिपियन ट्यूब्स अटॅचमेंट राहते आणि फायनली फॉलिपियन ट्यूब्स नंतर तुमच्या ओव्हिडक्ट, जे फॉलिपियन ट्यूब्स आहे ओव्हिडक्ट नंतर ॲम्फ्युला स्टेजला, ॲम्फ्युला नंतर कुठे जाते, तिथं फर्टिलायझेशन होते. जर फर्टिलायझेशन नाही झालं तर मेन्स्ट्रुएशन, म्हणजे तिथून तो खतम होऊन ॲट द मेन्स्ट्रुएशन थ्रू काय जाते, बाहेर निघून जाते इन द फॉर्म ऑफ ब्लीड. तर सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहे, समोर डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय केलं, स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी. तर ओव्हरी लक्षात आलं. एक वेळा बाद एका मिनिटात आपण काय करू, त्याच्यामध्ये रिव्हिजन करू. हा जो पार्ट आहे मिडलच्या पार्टले काय म्हणतात, मेड्युला. कुठे गेलं मेड्युला कुठे लिहिलं, ठीक आहे. हे या मिडलच्या पार्टले काय म्हणतात, मेड्युला. इकडच्या पार्टले काय म्हणतात, म्हणजे बाजूच्या आजूबाजूच्या कॉर्टेक्स. ठीक आहे, कॉर्टेक्स रिजनलेस फॉलिकल्स अवेलेबल राहतात. मेड्युला रिजनमध्ये काय काय प्रेझेंट आहे, ब्लड वेसल प्रेझेंट आहे, मसल सेल प्रेझेंट आहे, लिम्फॅटिक वेसल प्रेझेंट आहे आणि नर्व सेल प्रेझेंट आहे. अगेन्स्ट याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे की मेड्युलामध्ये काय प्रेझेंट आहे, तुमचे फॉलिकल प्रेझेंट आहे. फॉलिकल्स ओव्हेरियन फॉलिकल म्हणतात त्याला. आणि फॉलिकल बेसिकली काय की फॉलिकल काय कंटेन करते, तुमचा ओव्हा कंटेन करते. लक्षात इथपर्यंत. इमॅच्युअर ओव्हा राहतात ते. तर त्याच्यामध्ये काय प्रायमरी ओव्हेरियन फॉलिकल, त्यानंतर सेकंडरी, त्यानंतर टर्शरी फॉलिकल आणि एक राहत तुमचा मॅच्युअर फॉलिकल. अशा पद्धतीनं याच्यामध्ये ग्रोथ शो होते. आणि मॅच्युअर जे फॉलिकल्स राहतात ते काय होतात, ब्लास्ट होतात आणि फायनली ओव्हा काय होते, रिलीज होते आणि हाच ओव्हा तुमच्या फॉलिपियन ट्यूबमध्ये ट्रान्सफर होतो. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. मी इझिएस्ट मेथडनं तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीनं मी कम्प्लिटली स्टेट बोर्ड 12th बायोलॉजी सिलेबस या चॅनलवर कंप्लीट करणार आहे. तर तुम्हाला जर समजलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. नाही समजलं असेल तर तुमच्या कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे. तुम्ही कमेंट्स करा आणि कमेंट्सचं उत्तर देण्याचे मी प्रयत्न करत, म्हणजे सगळ्या कमेंट्सचं आन्सर मी देणार. आणि त्यानंतर काय, जर ज्याला जरूरत आहे त्याला नक्की शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.